आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। राज्यात नावलौकिक मिळवलेल्या जतच्या आदर्श शाळेला जागेची गरज, आरोग्य विभागाची इमारत शाळेकडे वर्ग करण्याची मागणी, 837 विद्यार्थ्यांचा विक्रमी पट, शाळा व्यवस्थापन समितीचा जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव। संपूर्ण राज्यात आदर्श शाळा म्हणून लौकिक मिळवलेल्या जत येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये यंदा तब्बल 837 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने वर्गखोल्यांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे शाळेला लागून असलेली आरोग्य विभागाची जुनी इमारत व जागा जिल्हा परिषदेकडून शाळेला उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष देवकर, शिक्षण सभापती इम्रान गवंडी आणि युवा नेते प्रकाश मोटे यांनी केली आहे। संतोष देवकर यांनी सांगितले की जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 ही आज राज्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांपैकी एक ठरली आहे। एकेकाळी केवळ 73 विद्यार्थी आणि 3 शिक्षक असलेल्या या शाळेने आज गुणवत्तेच्या बळावर राज्यभर वेगळी ओळख निर्माण केली आहे। यंदा इयत्ता पहिलीसाठी 153 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून आणखी 30 विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत। विशेष म्हणजे खासगी माध्यमिक व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधूनही 222 विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला आहे। गतवर्षी 595 असलेला शाळेचा पट यंदा थेट 837 वर पोहोचला आहे। त्यामुळे उपलब्ध वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसवणे कठीण बनले आहे। शाळेला लागून असलेली आरोग्य विभागाची जुनी इमारत सध्या रिकामी असून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित झाले आहे। ही जागा शाळेला मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येला मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले। पुरस्काराचे मानकरी शाळा जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य आदर्श शाळा, ISO मानांकन, मॉडेल स्कूल, तंबाखूमुक्त शाळा अशा अनेक मानांकनांनी गौरवण्यात आले आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात 2022-23 मध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून 3 लाखांचे, 2024-25 मध्ये जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून 5 लाखांचे, तर 2025-26 मध्ये विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत 15 लाख रुपयांचे बक्षीस शाळेने पटकावले आहे। स्पर्धा परीक्षा, अबॅकस आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आघाडी, लोकनृत्य, इंग्रजी संभाषण, राईम्स, अबॅकस आणि विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये शाळेचा जिल्हाभर दबदबा आहे। अबॅकस स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे। तसेच डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा 35 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत। स्पर्धा परीक्षांमधील यशाचे प्रमाण 75% अधिक आहे। शिक्षक पालकांचा विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली। शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आपला असल्याच्या भावनेतून शिक्षक विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करतात। नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांमधील भीती दूर करण्यासाठी विशेष कार्यशाळा घेतल्या जातात। दरमहा पालक सभा आयोजित केली जाते। या सभांना सुमारे 90% उपस्थिती असते। पालक, शिक्षक आणि शाळा यांच्यातील विश्वासाचे नाते हीच शाळेच्या यशाची खरी ताकद असल्याचे देवकर यांनी सांगितले। विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय रुजवण्यासाठी शाळेत विद्यार्थी बँक सुरू करण्यात आली आहे। पासबुक, चलन ठेव व पैसे काढणे यांसारखे व्यवहार विद्यार्थी स्वतः करतात। याशिवाय संगणक, शिक्षक, स्केटिंग, व्यक्तिमत्व विकास शिबिरे, सुसज्ज ग्रंथालय, संगीतमय प्रार्थना आणि विविध उपक्रमांमुळे ही शाळा विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे। शाळेला आवश्यक जागा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषद पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, शिक्षण विभागाचे अधिकारी, नगरपालिका पदाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे यासाठी सहकार्य लाभत असल्याचे संतोष देवकर यांनी सांगितले। वाढत्या पटसंख्येला न्याय देण्यासाठी आणि गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणाची अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाची रिकामी इमारत शाळेला देणे ही काळाची गरज आहे अशी भावना शाळा व्यवस्थापन समितीने व्यक्त केली। जिल्हा परिषद मॉडेल स्कूल नंबर 1 या शाळेची येत्या 5-6 वर्षात खूप प्रगती झालेली आहे आणि या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुणवंत यश प्राप्त केलेलं आहे। तरी या शाळेचा दिवसेंदिवस हा पट वाढत चालला आहे आणि आपल्या आरोग्य विभागाच्या ज्या समोरची रूम आहेत त्या सध्या मोकळ्या आहेत आणि शाळेचा पट वाढल्यामुळे बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप असल्यामुळे शाळेत बसण्यासाठी योग्य ते पर्याय मार्ग नाही। तरी ही जो आपला शासकीय दवाखाना आहे तो सगळा जिल्हा परिषद अंतर्गत आहे आणि त्यासाठी या सर्व विद्यार्थ्यांना बसण्याची सोय व्हावी यासाठी शासनाने, जिल्हा परिषदाने लवकरात लवकर हे शाळेसाठी
खोल्यांची मागणी आमची आहे ती पूर्ण करावी एवढी नम्र विनंती. ते कमतरता असल्यामुळे आपल्याला जिल्हा परिषद दवाखान्याची जागा आपल्याला मिळावी हीच सर्व पालकांची इच्छा आणि शाळा व्यवस्था समितीची इच्छा आहे. तरी त्यावर त्वरित कारवाई व्हावी ही मागणी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी नंबर 1 या ठिकाणी सध्या विद्यार्थ्यांचा पट हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. जवळजवळ पहिलीच्या वर्गामध्ये 150च्या वर पट गेलेला आहे आणि संपूर्ण शाळेच्या विद्यार्थ्याचा पट पाहायला गेला तर 850 ते 900च्या घरात पट आहे. आणि इथली परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना बसण्याची सोय ही खूप गंभीर आहे आणि आता प्रशासनाने दखल घ्यावी व जे आरोग्य केंद्रात जे तालुका अधिकारी जे खोल्या होत्या त्या नवीन ह्याच्यामध्ये तालुका अधिकारी शिफ्ट झाल्यामुळे त्या संपूर्णतः मोकळ्या आहेत व त्या ज्या मोकळ्या खोल्या आहेत त्या या शाळेसाठी उपलब्ध करून देऊन क्रीडांगण व विद्यार्थ्यांना बसण्याची सोय करावी व जिल्हा परिषद अंतर्गतच असल्यामुळे हा अंतर्गत विषय आहे तो त्यांनी आम्ही शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मागणी करत आहोत. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.